रूममेटला आला होता. जुने रूममेट अस्वच्छ व्यसनी असल्यामुळे त्याने जवळजवळ 4 रूम बदलल्या होत्या. पण आता नाही. आधीच्या रूमपेक्षा आताची रूम जरा बरी वाटत होती. रूममधील वस्तूंवरून रूममेट नक्कीच मोठ्या घरातला असावा असं वाटत होतं. सगळी खोली बघून झाल्यावर काय करावं हे सुचत नव्हतं. म्हणून पलंगावर बसला व स्वतःशीच गप्पा मारू लागला. चला आता सगळं ठीक होणार. मस्त अभ्यास, पोषक आहार आणि थोडासा व्यायाम केला की विषय संपला. रूम तशी बरी आहे, अभ्यासाचं वातावरण पण तसंच आहे. बस अभ्यास झाला की मग जमलं. तसेही इंजिनियर सांगत होते की आपल्या कॉलेजमध्ये बॅग खूप लागतात. चला आई म्हणजे कसं करतो, आधी हातपाय धुतो, दत्ताचं नाव घेतो आणि मग आवारसावर करतो. हा बेस्ट असेल. भाऊ ओ भाऊ ओ भाऊ भाऊ अजून आलेच नाही. हो ना, मागच्या वेळेस खूप त्रास दिला भाऊने. तुला म्हटलं ना भाऊंच्या खुर्चीवर नको बसू म्हणून. आल्यातच म्हणून भाऊ. जरासा झुमलू मैं. अरे ना रे ना रे ना, हे आपले भाऊ नाहीत. तुम्ही भाऊकडे आलात? अरे नाही, मी रूममध्ये शिफ्ट झालो आहे. बाय द वे, मी शिवप्रसाद भांबोर्डे, हॉस्टेल नंबर 4 रूम नंबर 10 मधून आलो आहो. ते थोडा मानसिक त्रास होता म्हणून इकडे शिफ्ट झालो. मानसिक त्रास? 4 वर्षापासून यमन निघून नाही राहिला. आमचा मानसिक त्रास नाही झाला. मला कसला मानसिक त्रास? तो गेला. हो, हॉस्टेल नंबर 4 रूम नंबर 10ला गेला. भाऊंना माहिती आहे का याच्याबद्दल? भाऊ? कोण भाऊ? उठ, त्यांच्या खुर्चीत बस. त्या भाऊंना निवडतात तू. म्हण्या हा भाऊंना निवड कर. म्हण्या नवीन आहे तो. गण्या नवीन आहे तो. अरे शांत गण्या शांत. नवीन आहे तो. तू भाऊला निवड कर. गण्या जे म्हणते ते नीट ऐक. पण का? ऐक फक्त. आईंचे नाव शांताबाई, वडिलांचे नाव गणपत शिकरे. शिक्षणपत्र माहिती कुठे 150 एकर जमीन आहे. भाऊ एक मोठं महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. गाणं छय 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 नृत्य दया 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 20 ml स्ट्रिंग 200 ml पाणी 2 बर्फाचे तुकडे. पण स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. काय मुलांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहोत. तुम्ही कसे आहे भाऊ? मी पण झकास. पण हा चिरतरुण कोण आहे आणि आपला पिंट्या कुठे गेला? भाऊ पिंट्या गेला. गेला म्हणजे हॉस्टेल नंबर 4 रूम नंबर 10ला गेला. अरे असं लवकर सांगायचं की मग. भाऊ तुम्हीच तर म्हटलं होतं हळूहळू बोलायचं. राजेशाही वाटते. अरे राजेशाही वाटते, पण 5 मिनिट 10 मिनिट मध्ये फरक राहते. लवकर बोलावं लागते. हे चिरतरुण्या बोल. हाय, मी शिवप्रसाद एक भांबोर्डे. मिनिट, तुला माहित आहे तू कोणाशी बोलत आहे? 1 मॅन आर्मी. भाऊ इज अँग्री. आता भाऊ जे प्रश्न विचारणार आहे त्याची बरोबर उत्तरे दे. सांग, माझ्या मातोश्रींचे नाव काय? शांताबाई. काय रूपाची छान दिसते छान. लक्षात छान नजरेचा वागणं चूप. काय चालू आहे गोंधळ? चाललो मी इथून. आमचा अपमान. गण्या म्हणा, याचं सामान ज्ञान फेकून द्या. हो भाऊ. अय घे, उचल. हा अंगाशी खाली टाक त्याला. हा घे, उचल. लात मार. हा खाली टाक. उचल. थेने दुसरं उचल, फेकून दे. ए थांब, काय करायला तुम्ही माझ्या पिशवीशी? भाऊ ए WWE पाहताना डिस्टर्ब नका करत जाऊ मला. वाचलात तुम्ही? काही पण करा, या रेडिओला हात लावू नका, कारण हा जादूचा रेडिओ आहे बरं का. थांबा, तुमची कंप्लेंटच करतो का वार्डनला. भाऊ तुमच्या परवानगीशिवाय रूम मध्ये पाखरू सुद्धा येऊ शकत नाही. आणि आता चालता फिरता चिरतरुण आला. तुमचा दहशतच कमी झाली. मी सहन नसतं गेलं भाऊ. थांबा करतो त्याचा इंतजाम. उद्या झाला संध्याकाळी. अय बांबोडे, कान उघडं ठेवून ऐक. उद्या सकाळपर्यंत रूम खाली करायची आणि निघायचं. नाहीतर हे बघा बर, जोपर्यंत हा रेडिओ माझ्याजवळ आहे तुम्ही माझ्या केसाला पण हात लावू शकत नाही बरं का. भाऊ जादूचा रेडिओ आहे तो. भाऊ माझी आई म्हणायची की माणसाने आपल्या हक्कासाठी लढावं. भाऊ मी हे रूम सोडणार नाही. रूम सोडावी लागेल. सोडणार नाही. आम्हा कतड ना इथं कतड ना
ओतळा फतळा ना आत्त कत्ता कत्ता कतळा ना. म्हणजे माहित नाही, पण खूप खतरनाक होते. अय गण्या सोड. भाऊ दादा, अय गण्या सोड. भाऊ दादा, गण्या सोड. भाऊ दादा. काय झालं? आवाज खूप वाढला आजकाल. काय समस्या काय? हा, एक मिनिट. पण तुम्ही कोण? मी मुकुंद बोडके, शेजारून जात होतो. गोंधळ वाटला म्हणून आलो. बघा ना हो, यांना मी या रूममध्ये नको हवा आहे. आणि मी हा अन्याय सहन करणार नाही, कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा अपराधी असतो. बरोबर बोललास. यांना तर मी चांगलंच ओळखतो. त्यांचं तर असंच आहे. एक बॉटल लावून, 2 बॉटल लावून. अहो बस की, झालं की 2 वेळा. अरे 2 काय, कधी कधी 3 पण होतात. 3 बॉटल लावून. बरं, पण तुमचं इथे येण्याचं प्रयोजन तरी काय? मैत्री की राह बताने को, सबको सुमार पर लाने को, भगवान हस्तिनापुर आए है, पांडव का संदेश आला आहे. अरे ते झालं होतं ते महाभारतातलं घनघोर युद्ध, आणि हे तुमचं जे चालू आहे ते पानसटलं युद्ध. पण तिथे एका श्रीकृष्णाची गरज पडली होती, आणि इथे एका श्रीकृष्णाची गरज पडेल. म्हणून तुम्ही मला श्रीकृष्ण म्हणू शकता किंवा मग श्रीकृष्णच म्हणू शकता. काहीही म्हणा, पण हे भांडण आधी थांबवा. असं कसं? 4 वर्षापासून ना माझा जिगरी यार होता पिंट्या, ह्याच्यामुळे मला सोडून गेला. जिगरी होता ना, मग राहायचं ना बाहेर फ्लॅट करून. अय, तू कर फ्लॅट. अरे थांबा, यावर आपण काहीतरी सुवर्णमध्ये काढू. चित्रगुप्ते, मिस्टर चित्रगुप्ते. हा बोला दादा. चित्रगुप्ते, एक काम करा. या रूमच्या मधोमध एक रेषा मारा. या बाजूचे लोक इकडे येतं कामा नाही, आणि त्या बाजूचे लोक इकडे येतं कामा नाही. 2 न्याय अगर तो आधा दो, पर इसमें यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम, रखो अपनी धरती तमाम. जो नियमांचे उल्लंघन करेल त्याचे गुण कापा. ज्याचे गुण जास्त तो या रूममध्ये थांबेल, आणि ज्याचे गुण कमी तो मग 7-12. 7-12 म्हणजे? हॉस्टेल नंबर 7, रूम नंबर 12. तिथे राहणारा एकतर वेडा तरी होतो किंवा मग आत्महत्या तरी करतो. वेळा म्हणजे? तिथे राहून ज्या लोकांनी आत्महत्या केली आहे ते तिथे राहून झालेल्या वेड्यांच्या शरीरामध्ये घुसून त्यांना त्रास देतात. समजलं? एवढं समजलं असतं तर आतापर्यंत इंजिनिअरिंग कंप्लीट नसती झाली. दादासोबत उलट बोलल्यामुळे भाऊचा 1 गुण कमी. अरे अय, कशाचाही मार्क कापतो का रे? माझा एकेरी उल्लेख केल्यामुळे पुन्हा 1 गुण कमी. अयो भाऊ, तुमचा दशा कमी झाला. अय गप रे गप. दरारा कमी झाल्यामुळे 1 गुण कमी. अहो चित्रगुप्ते, असे जर गुण कापत राहिलात तर आपल्याला मोजमाप करताना कठीण जाईल नाही का? आणि आपल्याकडे कागदही एकच आहे. बरोबर. अहो पण हे सगळं करणारे तुम्ही कोण? सब जन्म मुझी से पाते हैं, फिर लौट मुझी में आते हैं. चित्रगुप्ते, लक्ष ठेवा. तुम्हाला या रूममध्ये का राहायचं आहे आणि कसे योग्य आहात हे 2 मिनिटात पटवून द्या. हे तुमचा आजचा टास्क आहे. भाऊ, तुम्ही बोला आधी. आम्ही बोलतो. तर या ठिकाणी आमचा पहिला दिवस पण याच रूममध्ये आणि शेवटचा दिवस पण याच रूममध्ये व्हावा अशी आमची मनोमन इच्छा आहे. तुम्ही कॉलेजमध्ये कोणाला पण विचारा, भाऊचा अड्डा कोणता, ते तुम्हाला हात धरून माझ्या रूमपर्यंत आणून सोडतील. म्हणून मलाच हे रूम मिळावी अशी माझी इच्छा आहे. टाळ्या वाजव रे. शिवप्रसाद, आता तुझी बारी. हो हो, कुठल्याही 4 भिंती या कधी नुसत्या भिंती नसतात, तर त्याला आपल्याला घर बनवावं लागतं. ज्या ठिकाणी 2 वेगवेगळ्या कुटुंबातले मुले एकत्र येतात, एकमेकांचे जीव की प्राण होतात. मला असं वाटतं की हे सगळं त्याच्याच हातात आहे. काहीच निरर्थक नाही. पण टाईम संपला तुमचं. आता तुमचे गुण माझ्या हातात आहेत. ते मी उद्या दादासमोर कळवेल. तोपर्यंत तुम्ही आपली आपली बॅग भरून ठेवावी. भाऊ, आम्ही चित्रगुप्तांच्या चहा पाण्याचं बघतो. हा हॅलो. काय सारखी सारखी फोन करता का? काम असतात नाही तर. हा ठेव फोन. चला बॅग भरा मग. का रे? 8 दिवस इथं झालं नाही येऊन तुले. मायबाप बंद का रे? थांब थांब, आता हे सामान आहे ना तुझं, घे घे. ऐकूया तरी
काय झालं रुसायला रखुमाई. आई आई का शांत झाली अशी तू आई? आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देता देता अशी अचानक साथ का सोडली आई तू? लहानपणी जेव्हा मी रुसायचो तेव्हा तू माझ्यासाठी गाणं म्हणायची. सावळ्या हरीला ऐकू द्या तरी काय झालं रुसायला, रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. आणि माझं हसणं ऐकून आई अलका मावशीला म्हणायची, अलके आयुष्याचं चीज झालं ग बाई. आणि तिकडून लगेच अलका मावशी, नजर काढ व माय लेकराची नजर काढ. एक दिवशी आई खूप आजारी पडली. अक्षरशः अंगाचे चटके बसत होते. मला काहीच कळत नव्हतं आई इतकी शांत शांत का आहे ते. दुसऱ्या दिवशी सगळे नातेवाईक आले. सगळे माझ्याकडं आसुसलेल्या नजरेने बघत होते. मला वाटलं आई माझ्याशी रुसली आहे. मी आईजवळ गेलो आणि गाणं म्हणू लागलो. कोण कुठला तो तू को बावानी, त्याने काय लिहिली 4-2 गाणी, एवढ्यासाठी काय विमान धाडायचा फुकटात बसायला, रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, त्याला जाऊ पुचायला. आणि आई गजात म्हणाली, अलके आयुष्याचं चीज झालं ग बाई. आणि आई कायमची सोडून गेली. या रेडिओमध्ये ना जुन्या आठवणी माझ्या कानात घुमतात हो भाऊ, कानात घुमतात. आयुष्यात एखादी व्यक्ती सोडून गेला ना, तो कधीच नाही सापडतो भाऊ, कधीच नाही सापडत. तुम्ही लाख प्रयत्न करा, कधीच नाही सापडत. मी ना भाऊ माझी आई प्रत्येकात शोधतो आणि ती मला मिळते पण. मला काहीच नको भाऊ, मला फक्त 4 मित्र गोळा करायची आहे जे माझ्यासोबत हसतील, रडतील आणि 4 गप्पा शेअर करतील. आणि मग मी ओढून अलका मावशीला सांगेल, अलका मावशे आयुष्याचं चीज झालं ग बाई. मी आल्यापासून तुमच्याशी आपल्या परीने बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुमच्यातला प्रत्येकजण स्वतःच्या जगात खुश आहे. अहो का खुश आहे तुम्ही छोट्याशा जगात? काय माहीत, एकतर ना तुमचं काही हरवलं नाही, नाहीतर तुम्हाला काही शोधातच नाही. 2 वेगवेगळ्या स्वभावाची माझ्यासोबत राहू शकत नाही भाऊ. या सॉरी भाऊ, सॉरी. हा रेडिओ बघितला ना माझं भानच. सॉरी भाऊ. उद्या रूम सोडतो मी रूम भाऊ उद्या. हां हां आई सॉरी बरं का. हां झोपली होतीस? हां ठीक आहे. तब्येत बरी आहे ना? हां 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 सहजच लावलं ना. हो ठीक आहे. निकाल माझ्या हाती आहे. तर निकाल असा की आमा मीच सोडतो ही रूम. नाही मीच सोडणार. तर निकाल सांगू की नाही? नाही, नको. भाऊचा दरारा कायम राहू द्या. मीच सोडतो हे रूम. सावड्या हरीला ऐकू द्या तरी काय झालं रुसायला, रखमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ सायला. अलका मावशे आयुष्याचं चीज झालं ग बाई. ऊंचा मंदिर ऊंची है शाम मैया तेरी, चरणों में झुके